शेतकरी मित्रांनो, 12ही महिने शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक. आज बाजारभाव 100 रुपये जोडी असेल, तर उद्या बाजारभाव 1 रुपया जोडी देखील होऊ शकतो. म्हणून कोथिंबीर पीक करायचंय, बाजारभावाचा विचार करू नका. माल कसा पिकवायचा याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये 40 गुंठे क्षेत्रावर हे कोथिंबीर पीक केलेलं आहे. आणि कोथिंबीर पीक करत असताना 12ही महिने प्रचंड मागणी असणारं हे पीक आहे. फक्त एकच, बाजाराव आपल्या हातात नाही. पण ह्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर पीक नेमकी कशा पद्धतीने घ्यावं, खत औषधं, तणनाशक फवारण्या कशा पद्धतीने आहे, ही संपूर्ण माहिती सांगतो. यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे. सुरुवातीला येते कोथिंबीरीचं बियाणं. बियाणं निवडत असाल तर गावरान बियाणं, देशी बियाणं येतं, चायना बियाणं येतं. आता मी बियाणांची माहिती सांगतो तुम्हाला. तुम्हाला चायनामध्ये घ्यायचं असेल तर अलीकडच्या काळात भरपूर साऱ्या व्हरायट्या तुम्हाला बघायला मिळतील. पण मी निवडलं होतं कत्रीचं बियाणं, पाहू शकताय. आणि चायनामध्ये एकमेव एक कंपनी आहे जी कत्रीचं बियाणं तुम्हाला देते, तर ती आहे आर्डर सीडची सुपर ग्रीन व्हरायटी. यालाच कत्री आलेली मी आतापर्यंत पाहिलेली आहे. आता बियाणं घ्यायचे तरी किती? हातात सायन टाकतो, पेरणी करतो. आणि तुम्ही जर माझ्यासारखं हे चायना व्हरायटी घेत असाल तर एकरी 20 किलो बियाणं लागतं. आता बियाणं घेतलं, लागवड कशा पद्धतीने करावी, तर आपण पाण्यावर पेरणी देखील करू शकतो, बेडवर करू शकतो. पण माझं तुम्हाला म्हणणं आहे, पेरणी करा आणि पाण्याने पाणी द्या. आता कोथिंबीर पीक केली, पेरणी केली, पाण्यावर पाणी भरताय, पण तणनाशक फवारणी कधी करावी? चौथ्या दिवशी पाणी द्या, 5व्या दिवशी तणनाशक फवारणी करा. सकाळी करा किंवा दुपारी किंवा संध्याकाळी करा. ही करते वेळी टार्गा सुपर 20 मिली आणि गोल 10 मिली याप्रमाणे घेऊन फवारणी करा. पण सर्वात महत्वाचं आहे तर ते म्हणजे कोथिंबीर पीक उतरून आल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन करावं. तर हे करते वेळी आपल्याला रेडोमिल 1136 बायोटाइक्स प्रपोक सुपर याची फवारणी करा. फुटवा, काळोखी, ग्रीनरी, शायनिंग क्वालिटी जबरदस्त निघणार आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये ही फवारणी करायची. 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान खत व्यवस्थापन करायचे. 24-24-0 हे खत. ग्रीनरी, शायनिंग क्वालिटी, फुटवे जास्त प्रमाणे, चमक 1 नंबर येणार आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, तर तो म्हणजे टीक पडणे, काळी पडणे, पिवळी पडणे. कोथिंबीर काय करावं? मेरिऑन आणि M45 एकत्र फवारणी करा. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे, कोथिंबीर पीक करत असताना शेवटची फवारणी कोणती करावी? कारण व्यापाऱ्याला आता दाखवायची किंवा उपटून आपल्याला बाजारामध्ये मार्केटला न्यायची. तर आपल्याला जिब्रॅलिक ॲसिडची GA ची फवारणी करायची, ते पण अगदी कमी स्वरूपात करा. यामध्ये एखादं टॉनिक टाका आणि एखादं तुम्ही बुरशीनाशक टाकू शकता. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पीक आपण 12ही महिने करतो, पण हे करत असताना पावसाळा, हिवाळा, उन्हाळा ह्या गोष्टी लक्षात घ्या. पावसाळा हिवाळ्यामध्ये कोथिंबीर पीक पेरणी करत असाल, हाताच्या साह्याने टाकत असाल तर थोडासा उतार लेट होतो. 8, 9, 10, 11, 12व्या दिवशी होतो. आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर पीक करत असाल तर 7, 8, 9 या दिवसामध्ये उतार झालेला बघायला मिळतो. आता एकंदरीतच मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिजिट द्या. 30 ते 35 दिवसामध्ये कोथिंबीर पिकाचं नियोजन करत असाल तर आपल्याला कत्रीचं बियाणं लागतंय. आणि कत्रीचं बियाणं घेत असताना मी तुम्हाला वारंवार सांगतोय की चायना व्हरायट्यामध्ये भरपूर सारे बियाणं आलेलं आहे. पण आर्डर सीडचं मला हे सुपर ग्रीन व्हरायटी हीच आवडलेली आहे. कारण याला आहे कत्री, कमी बाजारभावामध्ये व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी आणि मार्केट अतिशय उत्तम चढ्या दराने बघायला मिळतं. माहिती आवडली? मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.